मागासवर्ग आयोगाचा अहवाल आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। मराठा समाजाला या अहवालानुसार 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। शिक्षण आणि नोकरीत सुद्धा 10% आरक्षण असेल। नवीन कायदा करून आरक्षण देण्याची ही शिफारस करण्यात आलेली आहे। याशिवाय मराठा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा उल्लेखही करण्यात आलेला आहे। तर हा अहवाल समोर आल्यानंतर स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणीच नव्हती असं जरांगे पाटील म्हणतात। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या यावर जरांगे पाटील ठाम आहेत। अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया आपण। शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला 84%, मराठा समाज प्रगत उन्नत नाही, 50% आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक स्थिती, नवा कायदा करून आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस आहे। शिक्षण आणि नोकरीत आपण पाहतोय 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।